हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। लंकेंच्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं शरद पवारांच्या हस्ते प्रकाशन। लंकेंना अहमदनगर दक्षिणमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शरद पवार हेच सर्वांचं छत्र, लंके परत येणार असतील तर त्यांच्या भूमिकेचं स्वागतच। लंकेंच्या घरवापसीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। शिवसेनेचे 3 मंत्री केंद्रामध्ये जाण्याची शक्यता। संभाजीनगरमधून संदीपान भुमरे, तानाजी सावंत धाराशिवमधून तर यवतमाळ वाशिममधून संजय राठोड लोकसभा लढणार, सूत्रांची माहिती। बारामतीमध्ये शिवतारे अपक्ष लढणार असल्याच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा शिवतारेंना फोन। शिंदेंची दुपारी 2 वाजता शिवतारेंसोबत वर्षावर बैठक। बारामतीमध्ये अजित पवारांचा आज 7 सभा। आज किंवा उद्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत। माझं चिन्ह घड्याळच, जागा वाटप झालं नसल्यानं उमेदवारांचं नाव घोषित करणार नाही। तुमच्यावर दबाव वाढू शकतो, मात्र तुम्ही मला साथ द्या, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। भाजपाकडून राज्यातील 20 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर। नागपुरातून नितीन गडकरींना उमेदवारी, तर बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसेंना तिकीट। चंद्रपूर लोकसभेसाठी भाजपाकडून मंत्री सुधीर मुनगंटीवार रिंगणात। लोकसभेसाठी इच्छुक नसतानाही मुनगंटीवार यांना उमेदवारी। अकोल्यातून अनुप धोत्रेंना संधी। पुणे लोकसभेसाठी भाजपाकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी। मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीसाठी भाजपामधूनच झाला होता विरोध। भाजपाकडून दिंडोरीसाठी भारती पवार आणि नंदुरबारमधून हिना गावित यांना पुन्हा एकदा उमेदवारी, तर माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि अहमदनगरमधून सुजय विखे पुन्हा रिंगणात। भिवंडीतून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, सुभाष भामरे धुळ्यातून भाजपचे उमेदवार, तर नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर आणि वर्ध्यातून रामदास तडस यांना संधी। सांगली लोकसभेसाठी भाजपाकडून संजय काका पाटील पुन्हा एकदा मैदानात। संजय काका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता। महायुतीमध्ये भाजपाला 20 जागा मिळाल्या, आणखी 4+ जागा मिळतील। येत्या 2-3 दिवसात यादी येऊ शकते, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गोपाळ शेट्टींची भेट घेतली। गोपाळ शेट्टींचं तिकीट कापल्यानंतर फडणवीसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न। रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत रात्री शरद पवार, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यामध्ये बैठक। रावेर लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची यावर चर्चा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।